सोनई गावात जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, या भागाचे विकास पुरुष भाग्यविधाते शंकररावजी गडाख, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि या सभागृहात जमलेले सर्व शिवसैनिक, फार उद्धव साहेबांचं स्वागत आपण ज्या पद्धतीने मगाशी सोनई गावात केलं, मला गंमत वाटली. स्वागत एवढं प्रचंड होतं साहेब. आपण गाडीच्या बाहेर उतरलात लोकांना अभिवादन करण्यासाठी, गाडी पुढेच जात नव्हती. मला असं वाटलं की क्षणभर हे गाडीतनं उतरवून आपल्याला खांद्यावर घेऊन इकडे येतात की काय डोक्यावर. पण लक्षात घ्या, आपण बरोबर करताय. महाराष्ट्रानं जे नेतृत्व डोक्यावर घेतलेलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांचं आहे. बाकी सगळे गेले, एकच. मगाशी मी इथे एक पोस्टर बघितलं आहे, दाखव. ते 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 उद्धवजी बघा, उभा राहा. ये जोड़ी कैसी है, राम लक्ष्मण जैसी है. ये जोड़ी कैसी है, राम लक्ष्मण जैसी है. या महाराष्ट्रामध्ये शंकरराव गडाखांसारखे असंख्य लक्ष्मण उद्धव साहेबांना भेटलेले, आणि म्हणून या महाराष्ट्रात शिवसेना आज मजबूतीने उभी आहे. राम लक्ष्मण भरत सगळं रामायण आपल्याकडे आहे. हे रामायण आपण जिंकणार आहोत त्या महाराष्ट्रातलं. त्याचं कारण असं आहे, आपण सगळे इथे हनुमान आहात, बजरंगबली. या भूमीवरचा पहिला शिवसैनिक कोण असेल तर तो हनुमान, बजरंगबली. लक्षात ठेवा. आपण प्राण जाय पर वचन न जाय, लढू आम्ही. शंकरराव गडाख, मगाशी आपल्या भाषणात आपण उल्लेख केला की आपण अपक्ष म्हणून निवडून आलात आणि शिवसेनेला पाठिंबा दिलात, आणि आजही आपण माननीय उद्धवजींबरोबर, शिवसेनेबरोबर एका निष्ठेनं ठामपणे उभे आहात. आम्हाला गर्व आहे. कारण जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्ष निवडून आले ते आम्हाला सोडून गेले, त्यांनी गद्दारी केली. आणि हा आमचा शंकर लक्ष्मणाच्या नात्यानं उद्धवजींच्या बरोबर ठामपणे उभा आहे. त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही. काल अजून एक कोणीतरी अशोकराव चव्हाण गेले. कुठे गेले, का गेले? ईडी. पण जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा ईडी लावू, लक्षात घ्या. ही ईडी काय थांबणार नाही. हे अशोक चव्हाण चांगला माणूस, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. त्याचे वडील केंद्रामध्ये गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, हे राज्याचे मुख्यमंत्री. अरे तुमच्या पक्षाने तुम्हाला काय दिलं नाही. पण जेव्हा पक्ष संकटात असताना जे पळून जातात त्या पळपुट्यांना महाराष्ट्र मानत नाही, माफ करत नाही. आणि गंमत वाटते मला भारतीय जनता पक्षाची.
अशोक चव्हाण यांच्यावरती या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदींनी केला. आदर्श घोटाळा. हा तुम्हाला माहिती आहे का आदर्श घोटाळा? कारगिल युद्धातील शहीदांसाठी जे हुतात्मे झाले कारगिलच्या युद्धात, त्यांच्या विधवांसाठी, त्यांच्या मुलांसाठी घरं मिळावीत म्हणून मुंबईमध्ये एक भूखंड होता आणि त्याच्यामध्ये 4-5 माळ्याची इमारत बांधायची आणि कारगिलमधल्या शहीद झालेल्या त्या कुटुंबियांना घर द्यायची, अशी ती योजना होती. अशोकराव चव्हाण यांच्या प्रेरणेनं तिकडे 32 माळ्याची बिल्डिंग उभी राहिली. 4 माळ्याची नाही, 32 माळ्याची. आणि त्यातलं एकही घर शहीदांना मिळालं नाही. हा सगळ्यात मोठा शहीद घोटाळा. देवेंद्र फडणवीस सांगत होते वारंवार की अशोक चव्हाणांनी किती मोठा घोटाळा केलाय, शहीदांचा अपमान केला. आज तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आपण घेतलेले आहेत. वॉशिंग मशीन यापेक्षा शहीदांचा अपमान दुसरा कोणता असेल का? अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गोष्टी घडत आहेत. अजित पवार 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा हे नरेंद्र मोदी सांगतायत. 70,000 मित्रो, 70,000 करोड. आणि 24 तासात अजित पवार वॉशिंग मशीनमध्ये. हे तुमचे एकनाथ मिंधे आणि ते 40 चोर, प्रत्येकावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आता घोषणा बदला, 50 खोके शिंदे को ठोके. तेव्हा आपल्याला एकच करायचं आहे, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं, महाराष्ट्र बदनाम करणारे सरकार आपल्याला उलथवून टाकायचं आहे. आणि या राज्यामध्ये आपल्याला रामराज्य आणायचं आहे. रामराज्य म्हणजे मोदी सांगतो ते रामराज्य नाही, ते रावण राज्य आहे, ते गुंडांचं राज्य आहे, ते चोरांचं राज्य आहे. आपण शेतकरी आहात, आपण कष्टकरी आहात, आपण कष्ट करता, आपण मेहनत करता. पण आपली अवस्था काय मला माहिती आहे, उद्योजकांना माहिती आहे. आज दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी पंजाबमधून, हरियाणामधून त्यांच्या लहान लहान मागण्यांसाठी, हमी भावासाठी, शेतीला भाव मिळावा यासाठी कूच करतायत. पण दिल्लीच्या सीमेवर सैन्य उभं केलं आहे बंदुका घेऊन, रणगाडे उभे केले आहेत. त्यांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे मारलेले आहेत, रस्त्यावरती भिंत उभी केलेली आहे शेतकऱ्यांना दिल्लीत येता येऊ नये म्हणून. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करता. हा एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य आज घुसलं नसतं आणि आपली हजारो एकर जमीन चीनने गिळली नसती. पण ज्या बंदुका तुम्ही शेतकऱ्यांवर रोखताय त्या तुम्ही चीनवर रोखू शकत नाही, इतके तुम्ही डरपोक आहात. काश्मीरमध्ये पाकिस्तान अर्ध घुसलं आहे, हे काय नाही सांगतायत. अरुणाचलमध्ये चीनचं सैन्य घुसलेलं आहे, तिथे यांच्या बंदुका चालत नाहीत, पण शेतकऱ्यांवर बंदुका चालत आहेत. इतकं दळभद्र सरकार या महाराष्ट्रात आणि देशात आलेलं आहे. आणि आता काय तर म्हणजे 400 पार, अरे 200 पार करून दाखवा. यापुढे या महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय आणि नेतृत्वाशिवाय येऊ शकत नाही, अशा प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे. आपण सगळे म्हणतो माननीय उद्धवजींनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलंच पाहिजे, पण खरं म्हणजे हा देश त्यांना साथ घालतोय की आपण दिल्लीत येऊन देशाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. आणि आपण त्यासाठी या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा आपण जिंकून दिल्या पाहिजेत, विधानसभेच्या जागा जिंकून दिल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे सोनईची जनता, नेवाशाची जनता या कामात मागे राहणार नाही. ज्या पद्धतीनं आपण उद्धव साहेबांचं स्वागत केलं ही एक सुरुवात आहे या जिल्ह्यातली, या भागातली. आणि हा उत्साह प्रवाह असाच चालू राहील इतकंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.